नमस्कार. आज आपण चौथ्या व पाचव्या श्लोकाचा एकत्रित अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक चौथा. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं च भयमेव च. श्लोक पाचवा. अहिंसा समता तुष्टिस् तपोदानै यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्तयेव पृथग्विधाः. दोन्ही श्लोकांचा अर्थ. निर्णय शक्ती, यथार्थ ज्ञान, असम्मूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, उत्पत्ती प्रलय, भय अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती असे हे प्राण्यांचे अनेक प्रकारचे भाव माझ्यापासूनच होतात. कर्तव्य अकर्तव्य, ग्राह्य अग्राह्य आणि बरे वाईट इत्यादींचा निर्णय करून निश्चय करणारी जी वृत्ती असते तिला बुद्धी असे म्हणतात. कोणतेही पदार्थ यथार्थपणे जाणून घेणे म्हणजे ज्ञान होय. येथे ज्ञान हा शब्द सामान्य ज्ञानापासून भगवंतांच्या स्वरूप ज्ञानापर्यंत सर्व प्रकारच्या ज्ञानाचा वाचक आहे. भोगासक्त माणसांना नित्य आणि सुखप्रद वाटणाऱ्या सर्व सांसारिक भोगांना अनित्य, क्षणिक व दुःखमूलक समजून त्यांनी मोहित न होणे म्हणजेच असम्मोह होय. वाईट चिंतणे, वाईट करणे, धनादीचे हरण करणे, अपमान करणे, आघात करणे, कठोर वचन बोलणे किंवा शिवी देणे, निंदा किंवा चहाडी करणे, आग लावणे, विष देणे, मारून टाकणे आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हानी करणे इत्यादी जे सर्व अपराध आहेत त्यांपैकी एक किंवा अधिक कोणत्याही प्रकारचा अपराध करणारा कोणीही प्राणी असो, स्वतःमध्ये सूड घेण्याचे पूर्ण सामर्थ्य असूनही कोणत्याही प्रकारे त्या अपराधाबद्दल त्याचा बदला घेण्याच्या इच्छेचा सर्वस्वी त्याग करणे आणि त्या अपराधाबद्दल त्याला या लोकी अगर परलोकी कोणतीही शिक्षा मिळू नये अशा प्रकारची भावना असणे म्हणजेच क्षमा होय. इंद्रिये आणि अंतःकरण यांच्याद्वारे जी गोष्ट ज्या रूपात पाहिली, ऐकली व अनुभवली असेल ती बरोबर त्याच रूपात दुसऱ्याला समजाविण्यासाठी हितकर व प्रिय शब्दात उघड करणे म्हणजे सत्य होय. विषयांमध्ये पळणाऱ्या इंद्रियांना विषयांपासून रोखून स्वतःच्या ताब्यात ठेवणे, त्यांना वाटेल ते करू न देणे याला दम असे म्हणतात. आणि मनाला चांगल्या प्रकारे संयमित करून त्याला स्वाधीन करून घेणे याला शम असे म्हणतात. प्रिय म्हणजे अनुकूल वस्तूच्या संयोगामुळे आणि अप्रिय म्हणजे प्रतिकूल वस्तूच्या वियोगामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या सुखांचे वाचक येथे सुख हे पद आहे. त्याचप्रमाणे प्रिय असलेल्याच्या वियोगामुळे आणि अप्रिय असलेल्याच्या संयोगामुळे होणाऱ्या अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक अशा सर्व प्रकारच्या दुःखांचा वाचक येथे दुःख हा शब्द आहे. सर्ग कालामध्ये संपूर्ण चराचर जगत उत्पन्न होणे म्हणजे भव होय. प्रलय कालात ते लीन होणे म्हणजे अभाव होय. कोणत्याही प्रकारची हानी किंवा मृत्यू यांचे कारण पाहिल्यावर अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या भावनेचे नाव भय आहे आणि
सर्वत्र एकच परमेश्वर व्याप्त आहे असे समजून किंवा इतर कोणत्याही कारणाने भीती सर्वथा नाहीशी होणे म्हणजे अभय होय. कोणत्याही प्राण्याला कोणत्याही वेळी कोणत्याही प्रकारे मन, वाणी किंवा शरीर यांच्याद्वारे जरा सुद्धा दुःख न पोहोचवण्याची भावना आहे तिला अहिंसा असे म्हणतात. सुख दुःख, लाभ हानी, जय पराजय, निंदा स्तुती, मान अपमान, मित्र शत्रू इत्यादी क्रिया, पदार्थ व घटना विषमतेचे कारण मानल्या जातात. त्या सर्वांबद्दल नेहमी राग द्वेष रहित समबुद्धी बाळगणे यास समता असे म्हणतात. जे काही प्राप्त होईल त्याला प्रारब्धाचा भोग किंवा भगवंताचे विधान समजून नेहमी संतुष्ट राहण्याची जी भावना आहे तिला तुष्टी असे म्हणतात. स्वधर्म पालनासाठी त्रास सहन करणे म्हणजे तप होय. आपले स्वत्व दुसऱ्यांच्या हितासाठी वाटून टाकणे म्हणजे दान होय. जगात कीर्ती होणे म्हणजे यश होय आणि अपकीर्तीचे नाव अयश होय. प्राण्यांचे नाना प्रकारचे भाव माझ्यापासूनच असतात या म्हणण्याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की विभिन्न प्राण्यांचे त्यांच्या प्रकृतीप्रमाणे वरील प्रकारे जितके म्हणून विभिन्न भाव असतात ते सर्व माझ्यामुळेच असतात. म्हणजे ते सर्व माझ्या सहाय्यामुळे, शक्तीमुळे आणि सत्तेमुळे असतात. अशा प्रकारे आज आपण 4थ्या व 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.